बीडही सोडलं नाही, भिवंडीही सोडली नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यात या दोन्ही जागांवर शरद पवार गटाने आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केलाय। भिवंडीच्या जागेवरून शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू होती। भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याचं काँग्रेसचं म्हणणं होतं। त्यातच काँग्रेसची भारत जोडो यात्रा याच मतदारसंघातून गेल्यामुळे काँग्रेस अजूनही आग्रही होती। पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही या जागेसाठी जोरदार प्रयत्न केले होते आणि हा गड आता त्यांनी जिंकलाय। भिवंडीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुरेश बाळामामा म्हात्रे यांचं नाव घोषित केलंय। त्यामुळे भिवंडीत आता भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे असा सामना रंगताना दिसणार आहे। तर बीडमधून शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती। त्यांनी या संदर्भात शरद पवारांसोबत भेट सुद्धा घेतली होती। मात्र आता बीडसाठी बजरंग सोनावणे यांचं नाव शरद पवार गटाने फिक्स केलेलं आहे। तेव्हा इथे सुद्धा भाजप विरुद्ध शरद पवार गट असा सामना पाहायला मिळेल। पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी ही थेट लढत असणार आहे। तर ज्योती मेटे या अपक्ष निवडणूक लढवतील अशी सुद्धा चर्चा आहे। या यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।